काही कारण नसताना जेव्हा मराठी वारकरी संप्रदायाची टोपी, तुळशीची माळ गळ्यामध्ये, त्याच्यावरती पांढरे 2 ठिपके, वारकरी संप्रदाय स्पष्ट दिसतं, तेव्हाही सुद्धा त्या भाजीवाल्याला मराठी बाई भैया कैसा दिया म्हणते ना, त्यावेळेला तो दुधी भोपळा तुझ्या डोक्यात घालावासा होता. अगं म्हण की भाऊ कसं दिलं म्हणून, काय हरकत आहे. इतकी सुंदर भाषा की उगवता सूर्य आणि मातृभाषा किती सुंदर. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. गदी माडगुळकर म्हणतात, प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला. परमेश्वराच्या आधी आपण जागं व्हायचंय. कुसुमाग्रज म्हणतात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. नाट्यसंगीतात म्हणतात, प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषकाला. वर्णन तेच. लोकसंगीतात म्हणतात, सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. उंबरठामध्ये वसंत बापट लिहितात, गगन सदन तेजोमय. तरी भाषा संपत नाही. सुधीर मोघ्यांना हीच भाषा शब्द पुरवते. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. ही भाषेची ताकद नव्हे काय, कशासाठी दुर्लक्ष. इतकी सुंदर भाषा, इतकी लवचिक भाषा, आम्ही का नाही प्रेम करायचं. आई म्हणून का नाही प्रेम करायचं तिच्या. जर अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे 2 तामिळनाडूत एकमेकांचे जीव घेणारे पक्ष दिल्लीमध्ये तमिळ भाषेसाठी एकत्र येत असतील तर आमचे सगळे राजकीय पक्ष तिथे एकत्र यायलाच पाहिजे. दुसरा पर्याय नाही. हे राजकीय पक्षांना सांगावंच लागेल की तुमचे बाकीचे मुद्दे बाजूला ठेवा, आता मराठी. खरंच समजा, हात जोडून विनंती करतो. कुठचाही आग्रह, राजकीय आग्रह नाही, सामाजिक आग्रह नाही, मराठी माणूस म्हणून मराठी माणसाची संवाद साधताना खरंच हात जोडून आग्रह करतो की अजूनही ती वेळ गेलेली नाही. अजूनही मनशांती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या मातृभाषेशी प्रामाणिक आणि अत्यंत निस्संगपणे प्रेम करावंच लागेल.